सो यार, हमेशा मैं चाहती हूँ कि आप तक कुछ इंटरेस्टिंग और इंस्पायरिंग बातें पहुंचाऊं, जो कि आज भी वही होने वाला है। वेलकम ऑन एमजीएम 90.8 FM। दिस इज आरजे मनीषा विथ यू। और फिलहाल मेरे साथ है सीए प्रिया अग्रवाल पहाड़े। हॅलो, हॅलो. कशा आहात? मस्त एकदम. तुम्ही कशा आहात? दिवस कसं सुरू आहे? एकदम मस्त. सुरुवातच एफएम ने झाली. एफएम ने म्हणजे छानच आहे. सुनहेरा मेलेडी वाला दिवस जाईल. Yes, एकदम. थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. येस, थँक्स टू यू. आणि सर्वात पहिले ना मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की तुम्ही जी केसर शेती केली आहे, 10 बाय 10च्या खोलीत ही केसर उत्पादन हे कसं पॉसिबल झालं, आणि बिईंग सीए हे कशी कल्पना आली? मी बाय प्रोफेशन चार्टर्ड अकाउंटंट आहे. याच्याऐवजी मला नेहमी काहीतरी वेगळं करायची अजून इच्छा होती. सो म्हणजे जस्ट इंटरनेटवर वगैरे बघताना मला लक्षात आलं की असं काहीतरी आहे जे फक्त काश्मीरमध्ये उगतं. काश्मीरमध्ये पण एक पर्टिक्युलर एरिया आहे पामपोर म्हणून, तिथेच ज्याचं उत्पादन होतं ते आपल्या इथे होऊ शकतं. हे जेव्हा माझ्या रिडिंगमध्ये आलं, मी त्याच्यावर रिसर्च केला, भरपूर अभ्यास केला. मग मला ते खूपच इंटरेस्टिंग वाटलं. अँड मला ऍग्रिकल्चरमध्येही भरपूर इंटरेस्ट आहे. सो सगळं जुळून आलं. मग त्याच्यात अभ्यास केला एक वर्षभर, ट्रेनिंग्स घेतल्या. मग जेव्हा कल्पना आली की हे होऊ शकतं तर भारी वाटलं आणि त्याच्यावर ट्राय करण्याचं डिसाईड केलं. मग माझ्या हस्बंडचा भरपूर सपोर्ट होता. ते म्हटले तू बिंदास कर, तुला नेहमी इच्छा होती काहीतरी असं करायची. ते असणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे. मग तुमचा पहिला स्टेप काय होता यासाठी? पहिला स्टेप हेच होतं की रिसर्च केला, भरपूर ट्रेनिंग्स घेतल्या ज्या वेळोवेळी निडेड होत्या. मग स्लोली स्टार्ट विथ कोल्ड रूम होतं. म्हणजे आता काश्मीर सारखं वातावरण तयार करायचं, त्याच्यासाठी हे इंडोअर आहे बेसिकली. बाहेरचं वातावरण आणि काश्मीरचं वातावरण आपल्या इथलं कुठलं काहीच रिलेशन नाही. सो इट्स बेसिकली इंडोअर फार्मिंग. सो इंडोअर मध्ये एक कोल्ड स्टोरेज रूम सेटअप केलं, जेणेकरून तिथे काश्मीर सारखं जे वातावरण असतं ते क्रिएट करता येईल. लाईक त्याच्यात मग पफ पॅनलिंग करावं लागतं, चिलर्स, वेगवेगळ्या मशीन सेटअप करायला लागतात. चिलर्स फॉर टेम्परेचर, ह्युमिडिफायर फॉर मेंटेनिंग ह्युमिडिटी. लाईकवाईज इट्स अ व्हर्टिकल फार्मिंग. आता इंडोअर म्हटल्यावर खूप मोठी जागा तुम्ही अफोर्ड नाही करू शकतात. तर इंडोरचा एक सगळ्यात मोठा फायदा आहे की ते व्हर्टिकल फार्मिंग होऊ शकतं तिथे. सो एक छोट्याशा जागेत तुम्ही मोठं उत्पादन घेऊ शकतात. राईट. येस. आणि हे इंडोर प्लॅनिंग करण्यासाठी का मनात आलं? म्हणजे जनरली आपण बघतो की लोक खूप मोठी शेती विकत घेतात आणि देन स्टार्ट करतात. 2-3 गोष्टी. एक तर असं होतं की मी सीए आहे, तर मला माझं प्रोफेशनच्या सोबत काहीतरी करायचं होतं. सो हे मला म्हणजे टू एक्सपेरिमेंट घरातल्या घरातच करता आलं, कारण की 10 बाय 10च्या जागेत पण हे होण्यासारखं होतं. माझ्या रिडिंगवरनं मला माहिती होतं. आणि हे इंडोर याच्यामुळे, कारण की काश्मीर सारखं वेदर आपल्या इथे पॉसिबलच नाही. तर ते कृत्रिमरित्या तयार करण्यासाठी इंडोरच पॉसिबल होतं. याच्या क्वालिटी बद्दल काय सांगणार जे आपलं उत्पादन झालंय? एक्झॅक्ट जी काश्मीरची मोगरा क्वालिटी आहे ना, तशी बेस्ट क्वालिटी आहे. त्याचं म्हणजे लॅब रिपोर्ट्स वगैरे येतात, मग त्याच्यावरनं तुम्हाला कळतं की त्याचं ग्रेडिंग किती आहे. तर त्या ग्रेडिंग्सवरनं आम्हाला माहिती आहे की इट्स सेम लाईक काश्मीरी मोगरा. आणि फॅमिलीमध्ये होतं का तुमचं शेती बॅकग्राऊंड काही? नाही, म्हणजे माझ्या वडिलांच्या साईडनं पण ती मी खूप छोटी असताना, आता असंच नव्हतं. माझ्या हस्बंडला मला ऍज अ हॉबी, म्हणजे आम्ही ऑफिसमध्ये पण टेरेस गार्डन वगैरे सेट केलंय, काय ऑर्गॅनिक्स म्हणजे व्हेजिटेबल्स वगैरे उगवतो. छोट्या लेवलवर फार्म्सला व्हिजिट केलं असं काही? म्हणजे आउट ऑफ हॉबी. आउट ऑफ हॉबी. ओके. मग पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त झालं. टेल मी अबाउट दॅट. म्हणजे कसं भारी वाटलं. आणि मला माहिती होतं की म्हणजे मेहनत करणारे त्या डायरेक्शन मध्ये इट्स ऑल टेक्निकल, इट्स लॉजिकल. जसं तुम्ही कंडिशन्स आहेत त्या वेळोवेळी व्यवस्थित, जर ज्या काळी म्हणजे काश्मीरला जसं टेम्परेचर असतं तसं तुम्ही मेंटेन कराल, ह्युमिडिटीज वगैरे बाकी एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स जर तुम्ही मेंटेन केलं, तर मला माहिती होतं याच्यात यश येणार आहे. बट ते ट्राय दिल्यावरच करणार होतं. तर माझं त्याचे सायकल्स असतात बेसिकली 3. एक सायकल असते फ्लावरिंगची. अच्छा. त्याच्यानंतर असतं मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन काय असतं, तर एक सीड मल्टिपल सीड्स क्रिएट करते स्वतःहून. म्हणजे याचे सीड्स पण खूप महाग येतात. मग प्रत्येक वर्षी तुम्ही ते सीड्स घेणं अफोर्ड नाही करू शकत. तर वन टाइम सीड घेतल्यानंतर हे स्वतःला मल्टिप्लाय करतात आणि वर्षानुवर्ष आपल्याला तेच सीड्स चालतात. आणि पुढची एक स्टेज असते डॉर्मन्सी, म्हणजे सुप्त अवस्था. तेव्हा ते स्वतःची एनर्जी सेव्ह करतात. सो त्या 3 स्टेज पैकी आता पहिला फ्लावरिंग स्टेज होता, जे एरोफोनिक्स पद्धतीत होतं, जिथे माती वगैरे काहीच यूज नव्हती झालेली. आता माझे बल्ब्स, माझे सीड्स, ज्यांना बल्ब्स म्हणतात सॅफ्रॉनचे, त्यांना मातीत शिफ्टिंग चालू आहे. तिथे ते स्वतःला मल्टिप्लाय करतील. याच्यावर यश येतं का ती स्टेज चालू आहे. अच्छा.
आणि जेव्हा तुम्ही हे करत होते तर कोणता स्टेप तुम्हाला थोडा अवघड वाटला की यार वेळोवेळी भरपूर प्रॉब्लेम आले. हा, जसं डिफिकल्टीज मला आवडेल येस जाणून फर्स्ट घ्यायला. टाइम आणि एकदम न्यू फील्ड होती. पण फायदा असा झाला की मी एक छोट्या लेवलवर जेव्हा केलं तर मला भरपूर प्रॉब्लेम्स याच्यातले कळले. तर जेव्हा मला मोठ्या लेवलवर करायचंय तर मला व्हेंडर्सचे डिटेल्स आहे माझ्याकडे, काय काय प्रॉब्लेम्स येतात ते सगळे मला कळलेले आहे. तर ते कमी अवघड जाणार मला जेव्हा ते म्हणजे पूर्ण सक्सेसफुल झाल्यावर माझा प्लॅन आहे त्याला बिझनेसच्या स्वरूपात हे करायचं. राईट. या आणि याच्यासाठी खर्च आता सीए असल्यामुळे तुम्हाला अजूनच कळेल की क्लिअरली जर सांगू शकाल की तुम्ही इंडोर केल्यामुळे खर्चाचं काय बघू, म्हणजे त्याचं काय एक टोटल मला अप्रॉक्स 7 to 8 lakhs खर्च आलाय. त्याच्यात कोल्ड रूमचं सेटअप आणि याचे बिजाने जे मी तुम्हाला म्हटलं की महाग येतात, कारण सेटअप करणं. येस एव्हरीथिंग इन्क्लुडिंग 7 to 8 lakh आले. त्याच्यात काय काय असतं तर कोल्ड रूम असतो जे पफ पॅनलिंग करावं लागतं जेणेकरून तुमचं टेम्परेचर मेंटेन राहील. जरी चिलर आहे तर इलेक्ट्रिसिटी बिलमुळे तुम्हाला एक म्हणजे कंटिन्युअस ते तुम्ही चालू नाही ठेवू शकत. तर ते पफ पॅनल काय करतं तुमचं टेम्परेचर मेंटेन ठेवतं. मग चिलर्स इन्स्टॉल केले, ह्युमिडिफायर डिह्युमिडिफायर इन्स्टॉल केले, व्हर्टिकल रॅक्स इन्स्टॉल केलं, त्याच्यात बल्ब ठेवण्यासाठी ट्रेज आणले. अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी खर्च आला. आणि टेक्नॉलॉजीने याच्यात किती हेल्प केली? सगळ्यात जास्त याच्यात टेक्नॉलॉजीच इन्व्हॉल्वमेंट आहे. म्हणजे बेसिकली मी सीए असताना हे याच्यासाठी करू शकते कारण की हे खूप टेक ऍडव्हान्स आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द थिंग्स यू कॅन ऑपरेट फ्रॉम युअर मोबाईल. म्हणजे भरपूर ऑटोमेशन इन्व्हॉल्व आहे याच्यात, त्याच्यामुळे हे सोपं झालंय. ओके. सो आता आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुम्ही काय मेसेज देणार की हाऊ दे शुड गो फॉर इट? नॉट ओनली केसर शेती पण बाकीच्या पण. बाकी इन जनरल तर इंडोअर खेतीत तर खूप म्हणजे खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे. सिन्स आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंग किंवा बाहेर जे आजकाल वेदर चेंजेस मध्ये कधीही पाऊस पडतो कधी ऊन पडतं, खूप चेंजेस झालंय. तर ऍटलीस्ट याच्यात आपल्या कंट्रोलमध्ये. आणि केसरचं सांगायचं झालं तर केसरचं डिमांड सप्लायचं खूप मोठा गॅप आहे इंडियामध्ये. म्हणजे एक 100 to 150 टन आपली डिमांड आहे आणि काश्मीरमध्ये आजच्या डेटला 7 to 10 टन पण नाही बनतंय. आपण मॅक्झिमम इम्पोर्ट इराणवरनं करतोय. येस. तर जर हे खरंच प्रोजेक्ट सक्सेसफुल झालं तर सगळ्या युवकांना ते खूप भारी आहे. म्हणजे त्याचं ओरिजिनल सॅफ्रॉन येतोही भरपूर महाग, 700 to 1000च्या वरच असतो पर ग्राम. मेहनत आहे. वन टाइम तुम्हाला फर्स्ट टाइम खूप टाइम द्यावा लागतो, नंतर डेली 1-2 तास दिले तरी चालतं कारण की आपण मोबाईलच्या थ्रू ऑपरेट करू शकतो. सगळं त्याचं व्यवस्थित होतं. ग्रेट. आणि या रिसर्च दरम्यान काय लर्निंग्स होती जेणेकरून यू कॅन मेसेज टू ऑल ऑफ देअर आपल्या लिस्नर्सला? म्हणजे शिकली तर भरपूर काही मी. वेगवेगळ्या लोकांशी बोलण्यात आलं. मी काश्मीरला स्वतः जाऊन व्हिजिट करून आले की कसं होतं, तिथल्या लोकांशी कसं बोलायचंय, किंवा एक खूप साऱ्या सगळ्यात मेन पेशन्स. इट्स व्हेरी पेशन्स. तुम्हाला म्हणजे खूप पेशन्स पाहिजे. आता पहिल्या याच्यात 35 ग्राम निघणं आणि तुम्ही ट्रेनिंग्स वगैरे घेतलेले असतात तेव्हा तुम्हाला एक वेगळीच काहीतरी कल्पना असते की 200 ग्राम निघणार आहे वगैरे वगैरे. बट एक स्वतः त्याच्यातनं जाऊन ते समजणं की ऍक्च्युअली काय आहे. कोणत्याही बिझनेसचं जेस्टेशन पिरियड असतो. आपण जे म्हणतो की एखादा बिझनेस सुरू करायला तुम्हाला 1000 दिवस द्यावे लागतात. तो तेवढा पेशन्स राहू दे ना, म्हणजे सगळं होतं. जर तुम्ही मेहनत केलं, एक पॉझिटिव्हिटी ठेवली तर पॉसिबल आहे. म्हणजे काश्मीर सारखा केसर आपल्या इथं उगतोय ते डोळ्यांना बघूनच खूप भारी वाटतं. हो बरोबर. तर जर तुम्ही मेहनत केली, तुमचं 100% दिलं आणि ते खरंच पॉसिबल आहे तर ते तुमच्याकडनं होऊ शकतं. येस. थँक्यू सो मच की तुम्ही आला आणि वेळेतून वेळ काढून आम्हाला इतकी छान इन्फॉर्मेशन दिली. थँक्यू सो मच. And you guys, you should follow the steps and let me know if it is profitable for you as well. Thank you so much once again. Thank you. And you guys stay tuned to MGM 90.8 FM. साथ है तो बात है.